मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील जबरदस्त भागामध्ये आपण बघणार आहोत. नंदिनीच्या खोट्या प्रेग्नन्सीचं सत्य वसू आत्याने सगळ्यांसमोर आणल्यानंतर मानिनी ही नंदिनीच्या बाजूने उभी राहते. जीवा आणि नंदिनी बोलत असताना मानिनीने त्यांचं बोलणं ऐकलं होतं आणि तेव्हाच तिला समजलं होतं की नंदिनी ही खोट्या प्रेग्नन्सीचं ओझं वाहत आहे. काव्याची एक्झाम आणि तिची डिलिव्हरी झाल्यानंतर जीवा आणि नंदिनी स्वतःहून सगळ्यांना सत्य सांगणार असल्यामुळे तोपर्यंत कोणाला काहीच म्हणायचं नाही असं मानिनीने ठरवलेलं असतं. पण त्याआधीच रम्या आणि वसू आत्याने चुकीच्या पद्धतीने हे सत्य सगळ्यांसमोर आणल्यामुळे मानिनी त्यांच्यावर खूप जास्त भडकते आणि सगळ्यांसमोर नंदिनीची बाजू घेत तिचा निस्वार्थीपणा सगळ्यांना सांगत म्हणते. आपलं डोंगरा एवढं दुःख बाजूला ठेवून नंदिनीने फक्त काव्यासाठी एवढं मोठं पाऊल उचललं, एवढा मोठा त्याग केला. नंदिनी आणि जीवाच्या या मोठ्या त्यागाचा सगळ्यांना अभिमान वाटतो आणि रम्या आणि वसू आत्याचा डाव फसला जातो. काव्या, पार्थ आणि सगळेजण खूप जास्त इमोशनल होतात आणि नंदिनी जीवाला जवळ घेऊन मिठी मारतात. नंतर जीवा आणि नंदिनी सरोगसीचं सत्य देखील सगळ्यांना सांगून टाकतात. तेव्हा विक्रम म्हणतात की हा निर्णय तुम्ही कोणाला न विचारता कसा काय घेतला? आता आर्या ही सरोगेट मदर आहे हे समजल्यानंतर घरच्या सगळ्यांची प्रतिक्रिया काय असणार? आता यामध्ये सुद्धा जीवा नंदिनीची साथ सगळे देतील का? हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. मालिकेच्या आगामी भागामध्ये एका प्रतिकूल परिस्थितीत काव्याची डिलिव्हरी आपल्याला नंदिनी करताना दिसून येणार आहे. तर हा भाग बघण्याकरिता तुम्ही उत्सुक आहात का? कमेंट करून नक्की सांगा आणि पुढील अपडेट्सकरिता लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा.